नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. महावितरणकडून एक बातमी आष्टी तालुक्यासाठी समोर येत आहे की गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित असणार आहे. कारण की रेल्वे लाईनच्या क्रॉस नगरच्या परिसरामध्ये 2 मोठे टावर उभारण्यात येणार आहेत आणि हे टावर उभारण्याचं काम दिवसभर चालणार आहे. त्यामुळे महावितरणचा आष्टी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी असं महावितरणकडून सांगण्यात येते. तर विशेषतः आष्टी शहर चालू राहणार आहे, कारण की खर्डा येथून आष्टीकडे येणारा जी लाईन आहे ती अपुरी आहे. त्यामुळे आष्टी शहर सुरळीत वीज पुरवठा राहील अशी ही माहिती महावितरणकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आष्टी आणि तालुक्यातल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे याची खबरदारी घ्यावी. आपल्यासोबत महावितरणचे अधिकारी आहेत. काय सांगाल सर, किती वाजेपर्यंत हा वीज पुरवठा खंडित असणार आहे, काय सांगाल? सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत राहणार आहे. आष्टी शहराला आपण पर्यायी खर्डामधून जी लाईन आहे त्याच्यावर आपण आष्टी शहराचा पुरवठा सुरू ठेवणार आहोत. त्या लोडचं लिमिट असल्यामुळे आष्टी शहराचा वीज पुरवठा चालू राहील. बाकी रेल्वेचं काम असल्यामुळं आपण ते नगर आष्टी लाईन 132 kV नगर आष्टी लाईन बंद राहील. याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं महावितरणकडून सांगण्यात येत आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.